6पैकी एका जोडप्याला होईना बाळ. हार्मोनमधील बदल, बदलती जीवनशैली ठरते मारक. 2.7 कोटी जोडपी. देशातील 2.7 कोटी विवाहित जोडपी गर्भधारणेचा प्रयत्न करीत असून ती वंध्यत्वाने ग्रस्त आहेत. 6पैकी एका जोडप्याला या संकटाचा सामना करावा लागत असून यामुळे भारताच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीवर दूरगामी परिणामी होत आहेत. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार प्रजनन दर शहरी भारतात 1.6 आणि ग्रामीण भागात 2.1 आहे. 2050 पर्यंत भारताचा प्रजनन दर 1.29 पर्यंत घसरण्याचा अंदाज आहे, जो 2.1च्या दरापेक्षा खूपच कमी आहे. याचा अर्थ कामकरी लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे, असे मुर्डिया यांनी माहिती देताना सांगितले. सरकारने काय करावे? सरकारने वंध्यत्वाला राष्ट्रीय आरोग्यामध्ये प्राधान्य देण्याची गरज असून विशेषतः ग्रामीण भागात IVF पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करायला हवी. सरकारने आरोग्य योजनांतर्गत IVFची सुविधा मोफत देणे आवश्यक असल्याचे मुर्डिया यांनी म्हटले. 22.5 महिलांना